तासाभरापासून कोकाटे अजितदादांच्या केबिनमध्येच आहेत। सर्व मंत्री अजित पवारांच्या केबिनमध्ये आहेत। अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची चर्चा सुरू आहे। तासभर होऊन गेलेला आहे, अजूनही ही चर्चा सुरूच आहे। अजितदादा यांनी कोकाटेंचे चांगलेच कान टोचलेले आहेत अशी ही माहिती मिळते। अजित पवार यांनी कोकाटेंच्या कार्यकर्त्यांनाही चांगलंच झापल्याची माहिती मिळते। समज द्या, कारवाई नको, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हे मत मांडल्याची ही माहिती सध्या मिळते। माणिकराव कोकाटेंबद्दल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हे मत बोलून दाखवलेलं आहे। कोकाटे हे ज्येष्ठ आमदार आहेत, यावेळी समज द्या असं मत मंत्र्यांचं आहे। तर आपल्यासोबत विजय घाटगे हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विजय घाटगेजी, आपण आता अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हे मत मांडलेलं आहे की यावेळी समज द्या मात्र कारवाई नको, कारण ते ज्येष्ठ आमदार आहेत। यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, समज द्यायला काय ते लहान लेकरू आहे का? चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करायचे। अनेक वेळा शेतकऱ्यांना हिनवून बोललेला आहे। शेतकऱ्यांच्या ढेकळाचे पंचनामे करू का? शेतकरी कर्ज घेतात, लेकरावाचे लग्न थाटात करतात आणि कर्जमाफीची मागणी करतात। सभागृहामध्ये रमी खेळतात। ओसाळगावची पाटीलकी त्या कृषी खात्याला संबोधतात। राज्य सरकारला भिकारी असा शब्द वापरतात। मग अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवण्याचा का आग्रह धरता? त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी विचार केला पाहिजे। अहो, आपल्या शेतकऱ्यांच्या लोकांना हा अतिशय वाईट पद्धतीने बोलतायत, त्याच्यावर तुम्ही कसल्याही पद्धतीने रिॲक्ट होत नाही, तरी त्याला पाठीशी घालायचं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत। अशा असंवेदनशील व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। मी पाठीमागं 2 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना पुण्यात माझी त्यांची भेट झाली। त्या भेटी दरम्यान मला अजितदादा पवारांनी शब्द दिलाय। दादा स्वतः सांगितले की मी शब्दाचा पक्का आहे आणि मी शब्द पाळणार। आता महाराष्ट्र बघतोय अजितदादा किती शब्दाचे पक्के आहेत। अजितदादा शब्दाला जागणार का, ते महाराष्ट्रातला शेतकरी सबंध उघड्या डोळ्यानं बघणार आहे। नक्कीच, जर राजीनामा घेतला नाही किंवा खाते बदल झालं तर यावर छावा संघटनेकडून काय प्रतिक्रिया असणार आहे? तुमची काय प्रतिक्रिया? नाही, राजीनामा जर नाही झाला तर सबंध राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अवमान झालेला आहे। ज्या सभागृहाची एक गरिमा असते त्या सभागृहाचा अवमान झालेला आहे। त्यामुळं या कृषी खात्याला अतिशय संवेदनशील व्यक्ती आपल्याकडून अपेक्षित आहे, जे की शेतकऱ्यांच्या न्यायाची आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या भूमिकेतून शेतकऱ्यांना न्याय निवाडा करण्याची भूमिका असणारा व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा आमच्यासाठी तो व्यक्ती असला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। अजितदादा पवारांनी आज जर शब्द फिरवला तर अजितदादा पवारांना सुद्धाही आमचं म्हणणं आहे, दादा हे तुम्हाला महागात पडणार आहे। हे चुकीचे व्यक्ती सांभाळायचे आहेत का राज्यातल्या महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या विरोधात घालवायचा आहे, हे दादांनी ठरवावं। अजित पवारांनी नेमका काय शब्द दिलेला तुम्हाला? कारवाई करणार की काय नेमका शब्द दिलेला? नाही, दादांनी आम्हाला सांगितलं की दादा मी स्वतः दादांना बोललो की दादा म्हणले की त्या ठिकाणी कृषी मंत्री बदलला पाहिजे, चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होतोय। शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय चुकीचे वक्तव्य अजित पवारांकडून कृषी मंत्र्याकडून जात आहेत। त्यावर दादा म्हणले की तुम्हाला मंगळवारपर्यंत निर्णय झालेला दिसल आणि मी शब्दाचा पक्का आहे। आज महाराष्ट्र अजितदादा किती शब्दाचे पक्के आहेत आणि आम्ही अजितदादावरती विश्वास ठेवलाय आणि दादा शब्दाचे पक्के असतील तर ते आज दादा निर्णय घेतील, कृषी मंत्री बदलतील आणि कोकाटेंचा राजीनामा घेतील। जर कृषी मंत्री नाही बदलले गेले तर तुम्ही पुन्हा एकदा जरा थोडंसं थांबवते कोकाटे।